चला तर मग आज पाहूया आपण ढाबा स्टाईल अंडा बिर्याणी। तर हा कांदा घेतलेला आहे, उभा चिरलेला आहे कांदा, अर्धा किलो कांदा आहे। हा मस्त तेलामध्ये फ्राय करूया आपण, त्याला तळून घेऊया। तोपर्यंत एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले टाकू, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे, मसाला वेलची, चक्री फूल, मसाला टाकून लिंबू पिळूया, अर्धा लिंबू पिळूया। 4 ते 5 चमचे मीठ घालूया। एक चमचा तूप टाकूया। पाणी पाहू शकता अर्ध्या टोपाच्या वरती आहे। आता इथे कांदा खूप छान भाजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। टोमॅटो मिक्स करून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एक चमचा मीठ घालू त्याच्यामध्ये, मिक्स करून घेऊया मीठ। छान मिक्स करून घेतले आहे। तोपर्यंत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण मसाला काढून घेऊया। 4 ते 5 अद्रकचे तुकडे घेऊया, जरा थोडे मोठेच असावे। 4-5 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर घेऊया। ह्याचं वाटण करून घेऊ। तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण तांदूळ घालूया। तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले होते, हे बासमती तांदूळ आहेत। बिर्याणीचे तांदूळ आहेत। इकडे की बघा, कांदा सॉफ्ट झालेला आहे, टोमॅटोही सॉफ्ट झाला। आता त्याच्यामध्ये हिरवा मसाला घालूया, जो आपण वाटण तयार केलेलं ते। मस्त सॉफ्ट झाला, मिक्स झाला मसाला। त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया, 2 चमचे, 2 चमचे लाल तिखट हलवून घेऊया। त्याच्यामध्ये आता एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकूया, 2 चमचे, कारण आपण अख्खा मसालाही टाकलेला आहे। 2 चमचे, थोडी हळद घालूया, 1 वाटी दही घालूया। मस्त मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालेला आहे। आता इकडे तोपर्यंत भात शिजलेला आहे आपला, तर पाणी काढून घेऊया त्याच्यामधला। भात बघा छान शिजलेला आहे। जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त 80% शिजवायचा आहे, 2% बाकी ठेवायचा आहे। थोडासा कच्चा राहिला पाहिजे। आता हे अंडे बॉईल करून ठेवले होते, त्याला काचरे करून घेते। छान असे काचरा करून घ्यायचा आहे त्याला। एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करूया, थोडे हळद टाकूया, अर्धा चमचा तिखट टाकूया आणि छान पसरवून घेऊया पॅनला। पूर्ण तेल पूर्ण पसरवून घेऊया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता याच्यामध्ये अंडे घालूया।
छान असं त्याला परतवून घेऊया. छान परतवून घेऊया अंडे. छान परतवून घेतलेत. आता एका टोपामध्ये तयार झालेला मसाला काढून घेऊया. तर छान टोपाला पसरवूया. त्याच्यामध्ये 4 ते 5 अंडे टाकूया. त्याच्यावरती तयार झालेला भात घालूया. त्याच्यावरती सगळं असं छान पसरवून घेऊया. बिर्याणी नक्की करून पहा. कशी झाले ते मला कमेंटमध्ये कळवा. आता हे उरलेले अंडे आपण वरती लावून घेऊया. आणि गॅस सुरू करून ह्याला 5 मिनटं ठेवूया. 5 ते 7 मिनटं ठेवूया टोप असंच स्लो गॅसवरती. आता पाहू शकता बिर्याणी तयार आहे. भात छान शिजलेला आहे. एका डिशमध्ये काढून घेतला आहे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि थोडा मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स केलेली बिर्याणी अशी दिसते, पाहू शकता. खूपच छान झालेली आहे.